हा सर, आज आपण पालकमंत्र्यांची भेट काय होतं आपला घेराव आंदोलनाचा इशारा दिला होता सविस्तर माहिती. बेरोजगार दिव्यांग कल्याण कार्यकारी संघर्ष समिती आणि दिव्यांग विरोध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील खासदार आमदार यांना जागे करण्यासाठी त्यांच्या घरावर आक्रोश मोर्चा भीक मागो आंदोलन करून 15 तारखेपासून सुरू झाले. 15 जून ते 31 मार्च 2026 पर्यंत हा आंदोलनाचा इशारा देऊन आम्ही प्रत्येक घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढल्यानंतर आज जिल्हा नियोजन भवनामध्ये पालकमंत्री आणि दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष अतुल सावे साहेब यांनी या ठिकाणी बैठक घेतली होती. सर्व आमदार उपस्थित होते, खासदार उपस्थित होते. त्यामुळे आम्ही त्यांना दिव्यांगाच्या प्रश्नाबद्दल जागे करण्यासाठी घेरावा घालण्याचा आम्ही नियोजन केलेलं होतं. पण आम्हाला पोलीस प्रशासनाने आमच्याकडे थोडं सहकार्य करून आमची थोडं समजूत घालून त्याने पालकमंत्र्यांसोबत आमच्या शिष्टमंडळाची भेट घालून दिली. अतुल सावे साहेबांना आम्ही या दिव्यांगाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्यावेळेस सुद्धा आपले नांदेड जिल्ह्याचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा पहिलं या बैठकीमध्ये दिव्यांगाच्या संदर्भामध्ये बैठकीमध्ये विषय मांडलो, मग आम्हाला चर्चा केली आणि लगेच आमच्या पालकमंत्री अतुल साहेबांसोबत आमच्यासोबत चर्चा घडून आली आणि त्यांनी सांगितले दिव्यांगाच्या प्रश्नावर ते अनेक आंदोलन झाले आणि कलेक्टर साहेबांनी बैठकी घेऊन सुनावण्या घेऊन जर दिव्यांगाचे प्रश्न सुटत नसतील तर यांच्याकडे लक्ष द्यावं असं सांगितल्यानंतर सावे साहेबांनी पूर्ण दिव्यांगाचा जो खासदार आमदार निधी आहे यावर्षी पूर्ण खर्च करण्याचे आम्हाला आश्वासन दिले. बरोबर आहे का चुकलं सर?